सलीम कुत्ता डान्स प्रकरण भोवलं. सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस. बडगुजरांच्या तडीपारीवरून वार प्रहार. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला बसलाय मोठा धक्का. कारण नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस धाडली आहे. सलीम कुत्ता प्रकरण राज्यात चांगलंच गाजलं होतं. दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता सोबत डान्स केल्याचा सुधाकर बडगुजर यांचा व्हिडिओ समोर आला होता. विधानसभेतही हा मुद्दा गाजला. याच प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. सभेचंच द्योतक आहे. कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना तुम्हाला, की राजकीय सूड भावनेने, द्वेष भावनेने ही हद्दपारी केलेली आहे, नोटीस बजावलेली आहे जिल्हा बंदीची, जेणेकरून 20 तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर यांनी नाशिक शहरामध्ये यावं, इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण तसं घडणार नाही. पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले. निवडणूक काळात गुन्हा असलेल्यांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सुधाकर बडगुजर यांच्यावरती 2014 मध्ये इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्व्हिक्शन लागलं होतं. त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्व्हिक्शन लागलं तर आम्ही 57ची प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो. तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. बुधवारी नाशिकमध्ये झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात सलीम कुत्ताचा विषयही गाजला होता. मुख्यमंत्री या प्रकरणी लक्ष घालतील असं पालकमंत्री दादा भुसे म्हणाले होते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अद्याप सलीम कुत्ताकडे लक्ष दिलेलं नाही. ज्या दिवशी थोडीशी नजर सलीम कुत्तावर मुख्यमंत्री महोदयांची पडेल आणि आता आपण काही काळजी करू नका, आपली सर्व टीम आता एक संघ झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही यावर कारवाईचे संकेत दिले होते. तो काय कुत्तावाला कोण आहे? अरे त्या कुत्र्याचा पण अपमान होईल रे. तो तर इमानदार असतो. ते त्याच्याबद्दल मी काय, त्याच्याबद्दल आमचे सगळे लोक बोलवते त्याला पाडा. मी बोललो जाऊ दे, आपलं कर्तव्य आपण करू. पण नंतर मला पश्चाताप झाला. परत मोका येईलच. नगरसेवक होऊ शकतात का? ग्रामपंचायत सरपंच होऊ शकतो. सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ऐन निवडणुकीच्या काळात बडगुजर यांना तडीपारीची नोटीस काढल्यानं नाशिकचं राजकारण चांगलं तापण्याची चिन्ह आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास, नाशिक.